इंदर करके कार्यक्रम दिन भर रखना है नहीं स्वीकार कर ठीक लो आगे बढ़ा दो बैठ जाओ अपने अपने आसन पे बैठ जाओ बंदे की माइक की बैटरी दे दो हाँ हाँ बाहर बाहर घुमा दो बार बार घुमा मैंने तो लिया ही ना आम की लकड़ी है क्या आम की लकड़ी है अच्छा पुन्हा इकडे आपल्या रूम मध्ये बॉटल आहे पाण्याची माझ्या बॉटल उधर बनते को दे गाना पंचशील थे ना थोड़ा बहुत अनुशासन कर मोबाइल कोणा बंदीजी ते बॅग आहे ना टेबलाच्या खाली आहे आपली पुस्तकाची बॅग नाही का बंदरीची नेहमी हा त्याच्या साईडच्या खिशात आहे गेली काय काय हिरका नाही बाई विचारून घेऊन या बॅटरीचं पॅकेटच आहे किंवा डब्बा आहे सर्वांनी शांतता धारण करून पंचशील ग्रहण करण्याकरिता ही याचना करावी
खमामि खमामि खमितं भव सुखिनि दुःखानि रोगावन्तु निब्बाणपच्चयो होतु। यमहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि।
तदियम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदियम्पि धम्मं शरणं गच्छामि तदियम्पि संघं शरणं गच्छामि हे शरण शरणागमन संपन्नं पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादान वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय्यमज्जपमादट्ठानः वीरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत तथागत सम्यक संबुद्ध तसेच त्या तथागताचा सुविख्यात सद्धम्मावर आवड असणारा सदा पूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन. आज आपण या ठिकाणी महापरित्रण पाठ श्रवण करण्याच्या हेतूने पुण्यकर्माचा संचय करण्याच्या हेतूने आपण उपस्थित झालो आहोत. परित्रण हा सगळीकडे होत असतो, परंतु महापरित्रण हा कदाचित क्वचितच आपल्याला वर्षातून एखादी वेळा किंवा 2 वेळा कुठे ना कुठे झाल्यानंतरच आपल्याला ऐकायला मिळतो, समजून घ्यायला मिळतो. महापरित्रण हा वारंवार होत नसतो. या महापरित्रणाचे लाभ सुद्धा त्याच प्रकारे वेगळा असतो. कारण परित्रण हा कोणत्या ना कोणत्या प्रसंगी आपण घरी घेऊन धम्मश्रवण करत असतो. त्याचा प्रभाव काही प्रमाणामध्ये असतो, परंतु महापरित्रणाचा प्रभाव हा अनेक जन्मापर्यंत आपल्या सोबत राहतो आणि 100 योजन पर्यंत चारही दिशेला, वरच्या खालच्या दिशेला त्याचे तरंग पोहोचतात. जेवढे प्राणी या सीमेमध्ये असतात 100 योजन पर्यंत, त्यांच्यापर्यंत हे तरंग लवकरात लवकर पोहोचतात. याचा हा लाभ आपल्याला क्वचितच मिळत असतो. आणि म्हणून आपली श्रद्धा आहे त्या बुद्धवाणीवर. त्यामुळे आपण दूर दूर पर्यंत या महापरित्रणाचा लाभ घेण्याच्या हेतूने सर्व हातचे कामं टाकून आपण रात्रभर जागरण करून पुण्य अर्जित करीत असतो. या परित्रणाचा जो लाभ आहे होत नाही केव्हा,
जेव्हा त्या भगवान बुद्धाच्या गाथांवर विश्वास नसल्याने लाभ होत नाही. दुसरं आहे की आपल्या कर्मफळाची बाधा पडल्यामुळे लाभ होत नाही. तिसरं आहे आपल्या धम्म कार्यात पुण्य कर्मात विघ्न बाधक ठरल्यामुळे लाभ होत नाही. म्हणून बुद्धाच्या वाणीवर ज्याची श्रद्धा आहे त्याला लाभ होत असतो. अनेक प्रकारच्या शब्दांचा संग्रह करून त्यांच्या गाथा बनवून सूत्र तयार केले. ते सूत्र एकत्रित करून त्याला श्रीलंकेमध्ये त्याचं गायल्या गेलं. त्याचं एक पुस्तक तयार करण्यात आलं. परित्रपोतक त्याला म्हणतात, परित्राणाचं पुस्तक. हे तयार झालं आणि यामध्ये भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या, ज्या ज्या प्रकारे अनेक लोकांना लाभ झाला, त्याबद्दल यामध्ये नमूद केलेले पुरावे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये घडलेल्या अशा अनेक घटना आहेत. त्यापैकी एक घटना धम्मपदामध्ये आलेली आहे. ती आहे दीर्घकुमाराची, दीर्घायू कुमार. दीर्घायू कुमाराचं वय जसा थोड्या दिवसात तो 7 दिवसात मरणारा पोरगा, जास्त वयस्कर नव्हता, लहानच बालक होता. 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार हे जेव्हा त्याच्या वडिलाला माहित पडलं, तेव्हा जो त्याचा संन्यासी मित्र होता त्याच्या वडिलाचा, त्याच्याजवळ दर्शनाला गेल्यावर त्याने पत्नीला पतीला दोघांनाही आशीर्वाद दिला, पण मुलाला दिला नाही. त्याने विचारलं की आशीर्वाद माझ्या मुलाला का देत नाही? त्यांनी सांगितलं की नाही, तो जास्त जगू शकणार नाही. एवढंच सांगितलं. मग याचा आम्हाला निराकरण कसं करता येईल? त्याने बुद्धाकडे पाठवलं. बुद्धाकडे गेल्यानंतर बुद्धांनी सुद्धा त्याला दोघांना आशीर्वाद दिला, त्या मुलाला दिला नाही. भगवान बुद्धाला याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी सांगितलं की या मुलाचं आयुष्य कमी आहे. मग भगवान याच्यासाठी मी काय करू शकतो जो जगला पाहिजे? भगवंतांनी सांगितलं की तुला महापरित्राण पाठ घ्यावा लागेल. तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला सांगितल्यावर तो प्रेरित झाला आणि त्याने होकार दिला. भिक्षू बोलवले त्यांच्या घरामध्ये. भगवान बुद्धांनी भिक्षू पाठवले. एक अंगणामध्ये मंच बनवायला लावला आणि तो मंच बनवल्यानंतर 16 भिक्षू त्यांच्या घरी पाठवले आणि त्यांनी आळीपाळीने रात्रभर 7 दिवस पर्यंत कंटिन्यू महापरित्राण घेतला, खंड न पडता. 7व्या दिवशी भगवान बुद्ध आले आणि त्या मुलाचं पुण्यकर्म जे वाढलं या परित्राणाच्या बलाने, भगवान बुद्धांनी जाणलं की तो जो मार होता तो हरल्या गेलेला आहे, त्याचं काहीच चालत नाही. त्या भगवान बुद्धांनी आपल्या सामेर बसवून त्याला नाव दिलं दीर्घायू कुमार. तो दीर्घायुष्य जीवन जगणारा या पुण्याच्या बळाने झाला. हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे की एक व्यक्ती रात्रभर परित्राण ऐकत राहिला. सकाळी जाऊन तो घरी गेल्यानंतर त्याची पत्नी विचारते की कुठून आला? ते रात्रभर धम्मकार्य होतं, त्यामध्ये बसलो भगवान बुद्धाची वाणी ऐकत, आणि म्हणून मला उशीर झाला. भगवान बुद्धाला तो त्याची पत्नी शिव्या देऊ लागली, अबाजबा बोलू लागली. त्याने आपली मान तुगवली, तिच्यासमोर एक शब्दही बोलला नाही. त्या पाप कर्मामुळे, प्रतिकार न केल्यामुळे तो संबंध बनला आणि अनेक वर्षापर्यंत झाडावर लटकून राहिला वाळवंटामध्ये. बाबासाहेबांनी याचा पुरावा बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये टाकलेला आहे. अचिरवतीच्या 500 ब्राह्मणांची धम्मदीक्षा या संबंधानेच बुद्धाकडे पाठवून धम्मदीक्षा केलेली करायला लावली. तर ह्या दुसरा पुरावा. तिसरा पुरावा, वैशाली नगरीमध्ये भगवान बुद्धांनी हे परित्राण केला. त्या ठिकाणी 3 प्रकारचे आपदा आली होती. दुर्भिक्ष भय, रोग भय आणि अमनुष्य भय.
तीन प्रकारच्या आपदेने ते ग्रसित असणारी वैशाली नगरी भगवान बुद्धांनी या नगरामध्ये भिक्षूंना पाठवून महापरित्राण पाठ घ्यायला लावला आणि त्या महापरित्राणाच्या प्रभावाने धो पाऊस येऊन मेलेले जनावर माणसं सारे प्रेत वाहत गेले आणि परित्राण झाल्यावर भगवान बुद्धांनी त्या मडक्यामध्ये पाणी जे होतं परित्राणाचं ते आनंद भत्तेला आदेश दिला, जांभळाचे पानं त्यामध्ये फांद्या टाकून बुडवून संपूर्ण नगरीमध्ये त्याचं पाणी शिंपडावं, कारण हे आहे ओसदम उत्तम वरम, उत्तम औषधा समान आहे परित्राणाचं पाणी. म्हणून ज्यांची श्रद्धा आहे त्याला लाभ होतो, म्हणून पाणी वाटप केला जातो. परित्राण महापरित्राण संपल्यानंतर अनेक लोक मोठ्या श्रद्धेने ते पाणी मागतात, नेतात आणि अनेकांना त्याचा लाभ होतो. श्रद्धावान व्यक्तीला लाभ होतो, ज्याच्या मनात शंका कुशंका आहे त्याला लाभ होत नाही. या प्रकारे हे तीन प्रकारचे उदाहरण आहे. आणि या तीन प्रकारचा भय या महापरित्राण पाठाच्या बलाने वैशाली नगरी मधला नष्ट झाला आणि पुन्हा वैशाली नगरी समृद्धीशाली बनली. तर अशा प्रकारे आज आपण या महापरित्राणाचे जे फायदे आहेत आणि या महापरित्राणावर श्रद्धा नाही तीन प्रकारे लाभ होत नाही. श्रद्धा नाही, कर्मफळाची बाधा, विघ्न बाधक ठरणे, या तीन कारणाने आपल्याला महापरित्राणाचा लाभ होत नाही. श्रद्धावान व्यक्तीला लाभ होतो. तर आज आपण या ठिकाणी उपस्थिती दर्शवली महापरित्राण पाठ ऐकण्यासाठी आणि याचना केलेली आहे की बनते आमच्या या नगरामध्ये प्रथमच या ठिकाणी आम्ही महापरित्राण पाठाचे आयोजन केलेले आहे. भिक्खू संघाने आमचं निमंत्रण स्वीकार करावा आणि आमची अनुकंपा करावी आणि रात्रभर आम्हाला भगवान बुद्धाची वाणी महापरित्राणाच्या माध्यमाने ऐकवावी आणि मंगल करावं. या प्रकारे याचना केली. तुमच्या याचनेचं भिक्षू संघाने अनुमोदन केलं, अनुमती दिली की ठीक आहे, तुमच्यावर अनुकंपा करून भिक्षू संघ तुमच्या हितासुखाकरिता दुःखमुक्तीकरिता हे रक्षण सूत्राचा पाठ करत आहे, महापरित्राणाचा पाठ करत आहे. या पुण्य कर्माच्या बलाने तुमचं मंगल हो, कल्याण हो अशी मंगलाची कामना करतो. सुखी हो, निरोगी हो.